राज्यात आज सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या निर्णयाची. शाळेमध्ये 50 मीटरच्या आवारात कोणतेही जंक फूड विक्री करू नये असा थेट आदेश FDA ने दिलेला आहे. म्हणजेच काय तर शाळेच्या अवतीभोवती 50 मीटर वरती कोणतीही वडापावची गाडी किंवा कोणतीही हातगाडी ही विक्रीसाठी असू नये असा थेट आदेश आहे. जर ती असली तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल. आपण आता आहोत त्या टिळक रोड परिसरात. इकडे न्यू इंग्लिश स्कूल आहे. तिकडे पाहू शकतो ज्ञानप्रबोधिनीची देखील मोठी शाळा आहे, अशोक विद्यालय आहे आणि या सगळ्या परिसरात मोठी खाऊगल्लीचं बस्तान आहे. मात्र तुकाराम मुंढेने घेतलेल्या या निर्णयाचं पालक कशा पद्धतीने पाहतायत, त्याचं स्वागत करतायत का विरोध करतायत? आपल्यासोबत काय पालक आहेत. आजचा निर्णय तुम्ही पाहिला असेल, तुकाराम मुंढे यांनी घेतला, वाचलाय, काय वाटतं त्याबद्दल? नाही, बरोबर आहे. जंक फूड नकोच आहे जवळपास शाळेच्या. नकोच आहे. नकोच आहे. मग डबा देतो तेच घाललं पाहिजे. हो हो, डबा देतो तेच खाल्लं पाहिजे. बाहेरचं तेल कसं असतं माहित नाही. पोरांच्या हेल्थ साठी व्यवस्थित म्हणजे नाही का, घरचंच खाणं पुरेसं आहे. हो. आणि हे निर्णय नको आहेत का असं? नाही नाही, हवेत बरोबर आहे निर्णय. बरोबर आहे. तुमची मुलं आता कितवीत आहेत? आणि माझी मुलगी 7वीला आहे आणि एक मुलगा 3रीला आहे. मग दोघांना मी सकाळी टिफिन देते पोळी भाजीचा. म्हणजे बाहेरचं काही खाणं नाहीच. आतापर्यंत तुम्ही बाहेर देत नाही, पण प्रमाण वाढलं होतं का बाहेर खाण्याचं? आता कधी कधी मागतात तर मग द्यावंच लागतं, पण शक्यतो आम्ही घरीच करून देतो सगळं. म्हणजे असं हे काय नाही की बाहेर खाल्लं पाहिजे असं. स्वागत केलेलं आहे. तुम्ही देखील पालक आहेत का? तुमची मुलं शाळेत शिकतात? हो, बरोबर. कितवीत आहेत? माझा मुलगा 4थीमध्ये. बरं, आता जो निर्णय घेतलेला आहे तुकाराम मुंढेंनी, त्याकडे कसं पाहता? योग्य आहे सर. कसं होतं की एका मुलाने आणलं की दुसरा मुलगा आहे ते मागतो. तर पहिलं जर कोणी कॉपी करणं जर बंद केलं, म्हणजे ते खाण्याचा जो विषय आहे जो मला आतापर्यंत समजला नाही, तो योग्य आहे. शाळेपाशी नको आहे ते. नको. तुम्ही पण पालक आहेत का? काय वाटतं तुकाराम मुंढेंच्या निर्णयाबद्दल? त्यांचा निर्णय योग्यच आहे, कारण आपण इथून 50 मीटर काय 20 मीटरच्या अंतरावर इथं तो खाद्य बाजार आहे, खाऊ गल्ली आहे. आणि होतंय असं की पालकांना, जे पालक घाईघाईमध्ये असतात, नोकरीपेक्षा असतात ना, अशा लोकांसाठी इथं त्यांची सोय आहे. आणि तिथे जर तुम्ही स्वतः जाऊन जर आता पाहाल तिथली स्वच्छता किंवा हायजीन पाहाल, तर असे पदार्थ पालक घेऊन मुलांना सोपवतात, पण त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तर सही घातकच आहे. जंक फूड असं आरोग्याच्या दृष्टीने किती घातक आहे तुम्हाला वाटतं? भरपूर घातक आहे. भरपूर घातक आहे. हे डायजेशन त्याची पावर पूर्ण हे होते. आता तर पुण्यामध्ये प्रदूषणामुळं आणि दूषित पाण्यामुळं जे अतिसाराची साथ वाढलेली आहे, अशा सिच्युएशनमध्ये हे जर पूर खाऊ घातलं तर मुलांच्या आरोग्याची खेळण्यासारखाच प्रकार आहे. तर शालेने या संदर्भात काहीतरी परिपत्रक काढून महापालिकेला कळवावं अशी आमची इच्छा आहे. तर पाहिलं तर आणखीन काही विद्यार्थी आहेत. तुम्ही आजचा निर्णय वाचला असेल तुकाराम मुंढेंचा, काय वाटतं त्याबद्दल? बरोबर निर्णय घेतला. म्हणजे बाहेर जंक फूड खात होते? नाही, माझा भाऊ आहे. म्हणजे आम्ही पण खातच होतो, पण जे काय डिसिजन घेतलाय ते बरोबरच आहे. कारण की हेल्थ इश्यूज खूपच चालू आहेत सध्या, आणि मग युथला ते अफेक्ट होत आहे. मग सगळ्याच गोष्टी हे होतात सगळ्या हेल्थ इश्यूजमुळे. सो जे काय निर्णय घेतला ते एक्झॅक्टली बरोबरच आहे. राईट. परिणाम काय होतो? जंक फूड खाल्ल्याने काय सगळंच हेल्थ प्रॉब्लेम होतात. आता मी स्वतः आता हेल्थ इश्यू मधूनच जाते, त्याच्यामुळे माझ्या जॉबला डिले झाला. आता मी सुट्टीवर आहे जॉबसाठी. तर ऍक्च्युली माझं किडनीचं ऑपरेशन झालंय. सो ते जंक फूड्स, बाहेरचं खाणं, माझा ऑफिस टाइम फक्त बसून असायचा. निर्णयाचं स्वागत करता का? येस तुकाराम मुंढेचा निर्णय वाचलाय का तुम्ही? काय स्वागत करता का? हो. जंक फूड तुमची मुलं जंक फूड खात होती का बाहेर? नाही, बाहेर नाही, घरात. काय म्हणजे साईड इफेक्ट आहेत त्याचे किंवा काय? अजून तरी काही नाहीये, पण जेवत नाही. घरात जेवत नाही? बळा घरात जेवत नाही का? जेवतो मी, जेवतो. जंक फूड आवडतं का तुला? नाही. का? पालक म्हणतात खातेस तू? नाही, पण खूप चांगली गोष्ट आहे जर तुम्ही जंक फूडचा विरोध करताय आणि खात नाहीत, घरचं जेवण जेवताय. तुकाराम मुंढेच्या या निर्णयाचं तुम्ही स्वागत केलं. हो. तर माझ्या पालकांमध्ये एक आनंदाचा भाव आहे की हा जो निर्णय घेतलेला आहे तो विद्यार्थ्यांच्या, लहान मुलांच्या दृष्टीने योग्य आहे. पण यामुळे जे जंक फूड विक्रेते आहेत त्यांचं काय नुकसान झालेलं आहे हे आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तुकाराम मुंढेंचा
लालमुलांचा जो निर्णय पाहिलेला आहे त्याकडे कसं बघता? कारण जंक फूड म्हणजे तुम्ही वडापाव व्हेजिटेबल पॅटीस असं विकता, तर आता पुढे काय करणार? त्यांचा निर्णय घेतला चांगला आहे, पण त्यांनी आमचा पण विचार केला पाहिजे. आमचं यावरती सगळं पोट आहे, त्यांनी काहीतरी आम्हाला गाईडलाईन दिली पाहिजे. त्यानुसार आम्ही सगळं हे करतो. तेल सुद्धा आम्ही चांगलंच वापरतो, प्रत्येक गोष्ट करतो, पण त्यांनी जरा आमचं पण बघितलं पाहिजे. जे वडापाववाले आहेत, पॅटीसवाले आहेत, समोसावाले यांना त्यांनी साथ दिली पाहिजे. मुलांना काय जास्त आवडतं म्हणजे वडापाव आणि पॅटीस? शक्यतो लहान मुलं काय वडापाव वगैरे खातात, पण जास्त नाही. मोठ्या माणसांचं आपलं सगळं चालतं आपल्या एरियामध्ये तरी इथं. पण तरी पण काही मुलं असतात वडापाव वगैरे खाणारे येतात. पण त्या नियमांचं आम्ही प्रत्येक पालन करतो. सगळी स्वच्छता वगैरे आमची आहे, पण साहेबांनी आमच्याला पण थोडं लक्ष दिलं पाहिजे. आणि जी त्यांच्या हाताखालची लोक आहेत त्यांनी सुद्धा फक्त कारवाई करणं गरजेचं आहे. त्यानुसार फक्त त्यांचं साहेबांनी जे केलं ते चांगलं केलंय, पण खालच्या लोकांचं तसं वागणं बरोबर नाहीये. काय करतात नेमकं? काय आता तुम्हाला माहिती असेल, सगळीकडे फक्त कारवाई दाखवायची, थोडेफार हालचाल करायची आणि निघून जायचं. म्हणजे पैशाचा विषय थोडक्यात जे काय आहे ते. म्हणजे दोन्हीकडनं त्रास. 100%. 50 मीटरच्या आतला जो जंक फूड बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याकडे कसं पाहता? निर्णय नक्की चांगलाच घेतलेला आहे, पण आत्ता पण आम्ही नवीन स्टार्टअप केलेलं आहे, नवीन बिझनेस चालू केलेला आहे आम्ही. तर आम्हाला पण यामध्ये काही सुधारणा करता येतील का, किंवा आम्ही काही याच्यामध्ये नवीन पॉईंट ॲड करू शकतो का, त्याचा पण आमचा विचार केला पाहिजे. आणि शक्यतो आम्हाला ज्या काही गाईडलाईन्स असतील किंवा जे काही नवीन निर्णय असतील तर ते आम्हाला सांगितले तर आम्ही त्या पद्धतीने चेंजेस करून आम्ही ते सुधारणा करू शकतो. थेट बंद न करता काहीतरी चेंजेस, काहीतरी पर्याय मार्ग द्यावा असं तुमचं म्हणणं? हो, नक्कीच काहीतरी पर्याय मार्ग दिला की आम्ही त्या सुधारणा करून आम्ही त्या पद्धतीने मग चालू करूयात पुढे. काही स्टुडंटची एज असते का आपल्याकडे? हो, शाळेची मुलं असतात, सॉफ्टीसाठी वगैरे येतात, पालक असतात ते सँडविचसाठी वगैरे येतात आपल्याकडे, कोल्ड कॉफी आहे, मिल्कशेक आहेत आपल्याकडे. काय आवडतं जास्त आपल्याला? सॉफ्टी भरपूर मुलं वगैरे येतात सॉफ्टीसाठी, आणि सँडविचसाठी पालक वगैरे असतात. बरं, काय नाव तुमचं? अभिजित. मीटरच्या आवारात कोणतेही जंक फूड विक्री जाऊ नये लहान मुलांसाठी, काय वाटतं त्याबद्दल? कारण पालकांनी त्याचं स्वागत केलं आहे, तुम्हाला फटका बसला का? फटका बसण्याचं कारण नाही, कारण आम्ही पहिल्यापासूनच शाळेच्या आवारात ज्या पद्धतीने विक्री करावी आणि जंक फूड नसावेत ह्या पद्धतीनेच आम्ही विक्री करत आहोत. आणि आम्ही जेवढं विद्यार्थ्यांना चांगल्यात चांगलं देता येईल तेवढं आम्ही देत आहोत. आणि तेलाचं प्रमाण किंवा कशाचं प्रमाण असेल, मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीने कायद्यात आणून ठेवलेलं आहे सर्व, त्या पद्धतीने आम्ही तो कायदा पाळूनच सर्व गोष्टी करत आहोत. त्याच्या व्यतिरिक्त स्वच्छता वगैरे ज्या गोष्टी आहेत, तर शाळेच्या जवळ असेल तर तुम्ही स्वच्छता पाळणं गरजेचे आहे. मुलं जर लहान मुलं तुमच्याकडे येत असतील, खात असतील तर निर्णयाचं तुम्ही आम्ही स्वागत करतोय आणि आम्ही त्यांना पाठिंबा देऊन जेवढं आम्हाला होतंय तेवढं आम्ही शक्यतो पाळतच आहोत आणि याच्या पुढेही पाळत राहू. आणि याच्यामध्ये अजूनही जेवढं होईल तेवढं आम्ही जास्तीत जास्त पाळत आहोत. राकेश मनोहर पवार. काय पोरं यायची का तुमच्याकडे? येतात ना, जंक फूड खायला येत नाहीत. माझ्याकडे ऍक्च्युली जंक फूड फार कमी, म्हणजे नाहीच म्हणणं चालेल. माझ्याकडे जे आहे ते डाएट फूड वगैरे आहे आणि स्वच्छतेप्रमाणे मी मुलं येतात माझ्याकडे आणि काळजी घेऊन आम्ही त्या पद्धतीने त्यांना देतात.